मंडळी नमस्कार। तर मंडळी मी आज बनवणार आहे दाल मोगलाईची रेसिपी। मंडळी दाल मोगलाई ही वेगवेगळ्या डाळीपासून बनवली जाते, जसं की मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि अख्ख्या डाळीपासून पण बनवली जाते, जसं मूग, उडीद। तर आज मी बनवणार आहे अख्ख्या मुगापासून दाल मोगलाई। तर मंडळी अख्ख्या मुगापासून पण दाल मोगलाई एकदम भारी बनते आणि एकदम टेस्टी पण बनते। आणि मंडळी अजून एक गोष्ट, या दाल मोगलाई मध्ये बरिस्ता टाकला जातो। बरिस्ता म्हणजे बिर्याणीसाठी जो कांदा फ्राय करून घेतला जातो त्याला बरिस्ता म्हटला जातो। तर दाल मोगलाई मध्ये हा मेन पार्ट असतो। जर कांदा आपण एकदम योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेतला तर दाल मोगलाई एकदम भारी बनते। त्यासाठीचे पण काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर ते नक्की फॉलो करा। तुमची दाल मोगलाई एकदम भारी बनेल ही माझी गॅरंटी आहे। तर आजची दाल मोगलाई माझ्या पद्धतीने बनवणार आहे, तर तुम्ही पण याच पद्धतीने बनवा आणि एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी मी 1 वाटी मूग 4 ते 5 तासाआधी भिजत ठेवले होते। आता चांगल्या प्रकारे भिजलेले पाण्यामध्ये हे बघू शकता तुम्ही। मूग भिजत ठेवायच्या आधी मुगाला चांगल्या प्रकारे 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे। तर मंडळी आता भिजवलेल्या मुगाला कुकरमधून शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी भिजवलेले मूग मी कुकरमध्ये ॲड करून घेतो आणि त्यामध्ये काही मसाले पण आपल्याला टाकायचे आहेत। आता मी एक तमालपत्र टाकतोय, 1 इंच दालचिनी, 1 मोठी इलायची, 1 चक्री फूल, 1 जावित्रीचं फूल, 10 काळी मिरी, 2 हिरवी इलायची। हे सगळे खडे मसाले टाकून झाल्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी 4 ते 5 कप टाकायचं आहे, नाहीतर तुम्ही असा पण अंदाज घेऊ शकता मुगाच्या वरती 1 इंच पाणी दिसायला पाहिजे एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे। तर मंडळी आता बघितल्याप्रमाणे मूग आपण शिजवायला ठेवलेले आहे। मूग शिजवताना एकदम मऊ असं शिजवायचं नाहीये, अख्खे मूग त्यामध्ये राहिले पाहिजे थोडे। मूग शिजून झाल्यानंतर तुम्हाला दाखवेनच कसं शिजवून घ्यायचं ते। तर आपण आता कांदा फ्राय करून घेणार आहोत। चला तर मग आता कांदा कसा फ्राय करून घ्यायचा ते पण बघून घेऊया। तर मंडळी कांदा फ्राय करण्यासाठी इथं मी एका गॅसवरती कढई ठेवलेली आहे। गॅस चालू करून घेतो आणि आता कढईमध्ये 1.5 ते 2 वाटी तेल टाकून घेतो। 2 मिनिट झालेले आहेत। 2 मिनिटांनंतर तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे। आता इथं मी 3 मीडियम साईजचे कांदे लांब लांब कापून घेतलेले आहेत। हे बघू शकता मंडळी, इथं एकदम बारीक पण नाही कापलेला आणि एकदम जाड पण नाही कापलेला, मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। टाकताना असा हातामध्ये घ्यायचा आणि थोडासा चुरगळून टाकायचा, म्हणजे कापलेला कांदा जो चिटकलेला असतो तो मोकळा होऊन तेलामध्ये पडतो। मी आता हा सगळा कांदा तेलामध्ये टाकून घेतो। कांदा तेलामध्ये टाकल्या तुम्हाला समजलं असेल तेलाचं टेम्परेचर किती ठेवलेलं आहे। तेल मीडियम गरम करून घेतलेलं आहे, जास्त गरम करून नाही घेतलेलं आहे। आता कांद्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि जो काही कांदा अजून चिटकलेला आहे तो पण तेलामध्ये थोडासा मोकळा होईल। चमच्यानं असं थोडंसं हलवून घेऊया त्याला। आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया। मिठामुळे कांद्याला पाणी सुटायला चालू होतं आणि कांदा लवकर मऊ पडतो आणि कांदा लवकर परतला जातो, म्हणजे फ्राय होतो। हे बघा मंडळी, आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। कांदा चांगला मऊ पडलेला आहे। आता गेले 4 ते 5 मिनिट कांद्याला मी सतत असं चमच्याने हलवत राहिलं, त्यामुळे कांदा सगळीकडून एकसारखा फ्राय होईल आणि त्याचा कलर पण एकसारखा येईल। आता पुढे अजून एक 4 ते 5 मिनिट अशाच प्रकारे आपण फ्राय करून घेऊया। हे बघा मंडळी, ऑलमोस्ट आता 8 मिनिट झालेले आहेत। कांद्याचा कलर आता चेंज होतोय, चांगला ब्राऊन असा सोनेरी कलर आलेला आहे त्याला। आता हार्डली 1 मिनिटाच्या आतमध्ये कांदा आपला फ्राय होऊन रेडी होऊन जाईल। आता गॅसचा फ्लेम लहान करून घ्यायचा आहे। याच्या आधी आपण मीडियमवरती ठेवला होता, तो आता लहान करून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा पटकन करपणार नाही आणि लवकर कलर चेंज नाही होणार। तर मंडळी आता अजून एक अर्धा मिनिटासाठी फक्त कांदा फ्राय करून घेऊया, म्हणजे थोडासा अजून कलर डार्क झाला की मग कांदा तेलामधून काढून घेऊया। हे बघा मंडळी, कांद्याचा परफेक्ट कलर आलेला आहे। आता पटकन काढून घेऊया। कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। हा बघा मंडळी, आपला कांदा फ्राय करून झालेला आहे। छान असा कलर आलेला आहे त्याला, अजून थोडासा गरम आहे
त्यामुळे नरम वाटतोय. कम्प्लिटली थंड झाला तर एकदम कुरकुरीत असा कांदा तयार होतो. जर तुम्हाला बिर्याणीला वगैरे वापरायचा जर असेल अशा प्रकारे तुम्ही कांदा फ्राय करून घेऊ शकता. आणि हा कांदा असाच खायला पण एकदम भारी लागतो, एकदम कुरकुरीत लागतो. आपला कांदा फ्राय करून झालेला आहे, तोपर्यंत आपली डाळ पण शिजून रेडी झालेली आहे. ऑलमोस्ट 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलेले. हे बघा मंडळी, आपले मूग शिजून रेडी झालेले. तर अशा प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मूग शिजून एकदम मऊ आणि फुटून जातील एवढे शिजून घ्यायचं नाही आहे, तर मुगाचे दाणे आपल्याला दिसायला पाहिजेत अख्खे. तर अशा प्रकारे आपल्याला मूग शिजवून घ्यायचं आहे. मग मंडळी बघितलात ना कांदा कसा फ्राय करून घेतला, एकदम कुरकुरीत झालेला आहे. कांदा फ्राय करायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण जेवढा वेळ लागतो तेवढा चांगला कांदा फ्राय पण होतो. तुम्ही आता बघितलेलाच असाल. आणि मूग पण आपली शिजून झालेली आहे. मूग पण तुम्हाला मी दाखवलेली आहे कशी शिजवून घ्यायची. तर अशा पद्धतीने शिजवून घ्या. आता आपल्या ह्या दोन्ही गोष्टी रेडी झालेल्या आहेत, तर आपण आता फोडणीची तयारी करूया. तर मंडळी आता मी मगाशीचं तेलच वापरतोय, म्हणजे जे आपण कांदा फ्राय करून ठेवला होता आणि त्यामधला जो तेल राहिलेला आहे तोच तेल मी इथं वापरतोय. आता हे तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतो. तेल चांगलं गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतो. जिरा चांगला तेलामध्ये तडकला की आता त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतो. आलं लसणाची पेस्ट आणि जिरा चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतो. आता मी यामध्ये कढीपत्ता टाकून घेतो. कढीपत्त्याला पण चांगलं परतून घेतो तेलामध्ये. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी कांदा टाकून घेतो आणि कांद्याला पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतो. तर हे बघा मंडळी, कांदा चांगला परतला गेलेला आहे. कांद्याचा आता थोडासा कलर पण चेंज होतोय आणि चांगला मऊसूद असा परतलेला आहे. मंडळी कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये आता काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्या मसाल्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल मिरचीचा पावडर आहे. ही बॅडगी मिरचीची पावडर आहे, याच्यामुळे कलर चांगला येईल. आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आता थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाला टाकतेवेळी गॅस थोडासा कमी करून घ्या, नाहीतर तेलामध्ये मसाले जळून जाण्याची शक्यता असते. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे मसाले तेलामध्ये जळणार नाहीत. पाणी टाकून झालं की चमच्याने चांगल्या प्रकारे हलवून परत थोडंसं परतून घेतो मसाले. हे बघा मंडळी, 2 मिनिट झालेले आहेत. मसाल्याला चांगल्या प्रकारे परतून घेतोय. आता आपण मगाशी टाकलेलं पाणी सुद्धा यामधून कमी झालेलं आहे आणि मसाला पण चांगला घट्ट झालेला आहे आणि आता मसाल्याला चांगलं तेल सुटायला चालू झालेलं आहे. मंडळी आता यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे. दही टाकायच्या आधी दहीला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. दही फेटून घेतल्यामुळे जेव्हा आपण दही मसाल्यामध्ये टाकून घेतो तेव्हा दही फुटणार नाही, मसाल्यामध्ये चांगला मिक्स होऊन जाईल. दही आता चांगलं फेटून झालेलं आहे. आता दही मी मसाल्यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. आता दहीला चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगाशी जसं आपण मसाल्याला परतून घेतलं तसं दहीला पण चांगल्या प्रकारे घट्ट होईपर्यंत आणि मसाल्यामधून आणि दहीमधून तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. हे बघू शकता मंडळी तुम्ही, ऑलमोस्ट आता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. दही आणि मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतोय. दही आणि मसाला आता चांगला घट्ट पण झालेला आहे आणि त्यामधून तेल पण सुटायला चालू झालेलं आहे. आता यामध्ये मगाशी शिजवून घेतलेली मूग टाकून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. मगाशी आपण कुकरमध्ये काही खडे मसाले पण टाकले होते मुगाबरोबर, तर ते मी आता काढून घेतलेले आहेत. सगळे नाही काढून घेतले, जेवढे मला पॉसिबल झाले तेवढे काढून घेतलेले आहेत. भाजीच्या ग्रेव्हीमध्ये मला ते खायला चांगले नाही वाटत म्हणून मी काढून घेतलेले आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त मसाल्यांचा फ्लेवर त्यामध्ये हवा होता म्हणून मी मसाले टाकून शिजवून घेतलं होतं. आता ते खडे मसाले मी काढून घेतलेले. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की ठेवू शकता. मूग मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले. आता वरून झाकण लावून घेतो. झाकण लावून 10 मिनिट शिजवून घेतो चांगल्या प्रकारे. 10 मिनिट शिजवून घेतल्यामुळे नंतर ना ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी घट्ट होऊन जाते. हे बघा मंडळी, 10 मिनिट शिजवून झालेले आहे. तर आता ग्रेव्ही मगाशीपेक्षा चांगल्या प्रकारे घट्ट झालेली आहे. हे बघा एवढी घट्ट झालेली आहे. आणि मगाशी आपल्याला वरून जो लाल भडक कट दिसत होता तो पण ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन गेलेला आहे. आता तो ऑलमोस्ट कमीच झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतो. मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त जसं पाहिजे तसं.
आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. यामधला थोडासा डेकोरेशनला ठेवून घ्यायचा आहे नंतरनं, आणि बाकीचा सगळा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आधी मूठ भरून कांदा घ्यायचा आणि मुठीमध्ये असा चुरा करून डाळीमध्ये टाकून द्यायचा. अशा प्रकारे चुरा करून टाकल्यामुळे कांद्याचा टेक्स्चर पण चांगला राहतो आणि त्याची टेस्ट पण चांगली राहते. मिक्सरमध्ये वगैरे बारीक करून जर टाकलं तर त्याचा टेस्ट खराब होण्याची शक्यता असते. टाकलेला कांदा आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. आता यामध्ये चमचाभर कसुरी मेथी ॲड करून घेतो. त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेतो आणि शेवटी थोडंसं बटर टाकून घेतो. बटर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि नाही टाकलं तरी चालेल. तर मंडळी, आता मला असं वाटतंय की ग्रेव्ही थोडीशी घट्ट झालेली आहे. एवढं घट्ट तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर नसेल, थोडंसं पातळ पाहिजे असेल तर अजून थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून अजून एक 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घ्या. तर मंडळी, फायनली अशा प्रकारे आपला दाल मुगलाई रेसिपी रेडी झालेली आहे. दिसायला एकदम भारी झालेली आहे आणि चवीला पण एकदम कडक अशी झालेली आहे. यातल्या मसाल्यांचा वास, फ्राय केलेला कांद्याचा वास अख्ख्या घरभर दरवळतोय आणि टेस्ट तर काही विचारूच नका, एकदम अप्रतिम झालेले. तर मंडळी, ही दाल मुगलाई तुम्ही चपाती बरोबर, रोटी बरोबर, भाकरी बरोबर, नान बरोबर, भाताबरोबर, तुम्हाला जे काही आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. मी तर चपाती बरोबर खाणार आहे. तर मंडळी, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मंडळी, बघितलं ना दाल मुगलाईची रेसिपी कशी बनवायची ते एकदम सोपी आहे, जास्त काही अवघड नाही आहे. काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत, तर ते नक्की वापरा. तुमचा पण दाल मुगलाई एकदम भारी आणि झकास होऊन जाईल. माझ्या दाल मुगलाईचा तरी वास एकदम भारी येतोय त्यामध्ये टाकलेल्या मसाल्यांचा आणि बरिस्ता म्हणजे फ्राय केलेला कांदा. तर मंडळी, तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. आणि हो, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.